ओरिसा राज्यातील 4 धामापैकी एक असलेल्या जगन्नाथपुरीला तुमचा जायचा प्लॅन असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेला जागतिक प्रसिद्धी तर आहेच, पण त्याच्याशिवाय दरवर्षी लाखो लोक ह्या धामाला भेट देतात आणि इथून जवळपास 35 ते 40 किलोमीटर दूर असलेल्या कोणार्क सूर्य मंदिरला सुद्धा तितकीच लोक भेट देतात। तर हे जे मंदिर आहे ते 13व्या शतकामध्ये बांधलेलं भव्य मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। रथाच्या आकारातील हे मंदिर सूर्य देवतेला अर्पण केलेलं आहे आणि अप्रतिम शिल्पकला व इतिहास अनुभवण्यासाठी ही जागा सुद्धा अगदी जबरदस्त आहे। तर पोचायला फार सोपं आहे। पुणे, मुंबई, नागपूर आणि काही प्रमुख शहरातून डायरेक्ट पुरीपर्यंत रेल्वे सेवा आहे आणि जरी तिथपर्यंत जर तुम्हाला तिकीट वगैरे भेटलं नाही तर तुम्ही भुवनेश्वरपर्यंत जाऊ शकता आणि तिथून लोकल ट्रेन किंवा बसने तुम्ही जाऊ शकता। तिथून फारसं दूर नाही आहे आणि भुवनेश्वर शहरामध्ये सुद्धा बघण्यासारखं बरंच काही आहे। त्यातल्या त्यात लिंगराज मंदिर हे सर्वात